Audio Jungle. ओके, तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करायचं आहे. चॅनलवर कोण नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून जे का बाजूला बेल आयकॉन आहे त्याला ऑलवर सेट करून घ्यायचं आहे. कारण तुमच्यासाठी मी अशीच एकदम हार्ड पद्धतीत व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण मराठीमधून. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल वापरलेलं आहे सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या. तिथं पण आपण सर्व मटेरियल अपलोड करत असतो आणि अलर्ट मशीन पण तिथं दिलेलं आहे आपण. आणि आजचा व्हिडिओ पण आपण अलर्ट मशीनमधूनच केलेला आहे, काही नाही विषय हार्ड पद्धती. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त बीटमार्क करायची कीपॅडची गरजच पडणार नाही. तर सर्वात लक्ष देऊन ऐकायचं, मी सर्व एकदम सोप्या पद्धतीत शिकवणार आहे. तर बीटमार्क काहीच अशा पद्धतीचं आहे, अर्ध तुमच्या भावना आधीच ॲड करून दिलेलं आहे. तुम्हाला फक्त याच्यात काय चेंजेस करायचं आहे ते सांगणार आहे आता मी तुम्हाला. तर सर्वात आधी काय करायचं, तर पहिल्याच्या क्लिक करायचं, गॅलरीमध्ये जायचं आहे. जे काय मी फोल्डर दिलेलं आहे ते सर्वात आधी इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर फोल्डर सिलेक्ट करून घेतल्यानंतर जे काही एकदम आधी व्हिडिओ दिलेला आहे मी ते व्हिडिओ ॲड करायचा आहे. आणि इथून काय करायचं आहे, पुढच्या बीटला जायचं आहे. आणि इथं जे काही ग्रुप दिसत असेल तुम्हाला तर त्या ग्रुपवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. आणि इथं जे काही केवढाचा फोटो दिसत असेल ते इथून तुम्ही दुसरा फोटो ॲड करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला ज्याचा करायचा असेल त्याचा. आणि जे काय वरील लेअर दिसत असेल त्या लेअरच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचं आहे. आणि आता याच फोटोला आपण इथून शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे, म्हणजे आहे बरोबर लागून जाईल. विषय हार्ड पद्धतीत बघू शकता अशा प्रकारे. तर आता त्यानंतर काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर इथं काहीच आपल्याला आधी चेंजेस करायचे आहेत फोटो. तर इथं काहीच अशा प्रकारे मी दिलेलं आहे पुढे. तर आता इथं तुम्हाला काय चेंजेस करायचं आहे बघा. इथं जे काय फोटो दिसत असेल त्या फोटोवर क्लिक करायचं आहे. इथं कलरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि जे काही खाली स्टारचा ऑप्शन येत असेल त्या स्टारवर क्लिक करायचं आहे. आणि इथून तुम्हाला आता दुसरा फोटो ॲड करायचा ऑप्शन भेटून जाईल. तर आता इथून मी आता समजा हा फोटो ॲड करून दाखवतो तुम्हाला अशा प्रकारे. बघू शकता आता हा फोटो इथं ॲड झालेला आहे. तर आता पुढच्या पण या फोटोला आपण असंच करायचं आहे. त्या फोटोवर क्लिक करायचं आहे, कलरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, स्टारवरती जायचं आहे. आणि आता इथून दुसरा फोटो आपण ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता इथून दुसरा फोटो ॲड करायचा आहे. डबल पुढच्या बीटला जायचं आहे. जे काय पुढे फोटो दिसतील तशा प्रकारे आता मी सांगितलं आहे अशा प्रकारे तुम्ही आता हे इथून चेंजेस करून घ्या. फोटो हे दोन राहिलेले आहे. तर मी 2 फोटो चेंजेस करून घेतो बघा विषय हार्ड पद्धतीत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते सांगतो. तर हा पहिला झाला आणि हा हे एक राहिलेला आहे. तर याला पण आपण चेंजेस मारून घेऊ एकदम विषय हार्ड पद्धतीत हो. तर अशा प्रकारे आता हे झाल्यानंतर काय करायचं आहे, आता इथं जवळजवळ मी 2 बीट दिलेले आहेत बघू शकता. इथे एकदम 13.21च्या बीटला. आणि तिथून पुढे आता आपल्याला फुल फोटो ॲड करायचे आहेत. पहिल्याच्या क्लिक करायचं आहे, गॅलरीमध्ये जायचं आहे. जे फोल्डर दिलेलं आहे त्याच्यातले कोणता पिन एक फोटो घ्या किंवा तुमचा फोटो असेल ते फोटो घ्या, ॲड करा. आणि 3 लाईनवर क्लिक करून याला फुल कापी एरिया करून घ्या. आणि इथून पुढच्या बीटला जा, इथपर्यंत याला वाढून घ्या. आता इथपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं, याच व्हिडिओला दाबून धरायचं. जे काही ग्रुप दिसत असेल ते ग्रुपच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचं आहे. म्हणजे जे काय मी त्या ग्रुपमध्ये नाव दिलेलं आहे ते बरोबर अशा प्रकारे लागून जाईल. तर आता अशा प्रकारे फोटो ॲड करून घेऊ ती एकदम हार्ड पद्धतीत. फोटो ॲड करायचा, फुल कापी एरिया करायचा आहे. जे काही ग्रुप दिसत त्या ग्रुपच्या खाली घेऊन यायचं आहे अशा प्रकारे. डोबत याला पण अशा इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. आणि जे काही ग्रुप असेल त्या ग्रुपच्या खाली घेऊन यायचं आहे. लक्ष देऊन ऐका भावाने, एकदम सोपा व्हिडिओ आहे, फक्त लक्ष देऊन ऐकायचं समजून जाईल. तर फोटो मी ॲड करून घेतो भावाला. आणि तुम्हाला त्यानंतर काय करायचं आहे ते एकदम हार्ड पद्धतीत तुमचा भाऊ तुम्हाला सांगणार आहे. तर काय करतो मी सर्व फोटो ॲड करून घेतो सर्वात आधी. तर बघू शकता भावना आपण आता इथून सर्व फोटो ॲड केलेले आहेत. तर आता काय करायचं आहे चेंजेस तुम्हाला याच्यात. आता जे काही इथून आपण फुल फोटो ॲड केले होते 13.22च्या बीटपासून, तर तिथे यायचं आहे 13.22च्या बीटला. आणि तिथून पहिल्याच्या असे क्लिक करायचं, गॅलरीमध्ये जायचं आहे. मी आता एक तुम्हाला व्हिडिओ दिला असेल ते व्हिडिओ घ्यायचा आहे इथं. तर व्हिडिओ घेतल्यानंतर काय करायचं, त्याच व्हिडिओवर क्लिक करायचं. इथं ब्लेंडिंगच्या याच्यात क्लिक करायचं आणि याला लाईटिंग मारून घ्यायचं अशा प्रकारे.
आणि त्यानंतर काय करायचं आहे, याच व्हिडिओवर आपल्याला डबल क्लिक करायचं आहे. इथून हे व्हिडिओ कॉपी मारायचा आहे. तर आता काय करायचं आहे, पुढच्या बिटला जायचं आहे, इथून पेस्ट मारायचं आहे. अशा प्रकारे डबल पुढच्या बिटला जायचं आहे, इथून पेस्ट मारायचं आहे. डबल पुढच्या बिटला जायचं आहे आणि इथून पेस्ट मारून घ्यायचं आहे. एकदम इझी सोपा व्हिडिओ आहे बाबा, तो लक्ष देऊन ऐकून घ्या. तर अशा प्रकारे पुढच्या बिटला जातो मी आणि अशा प्रकारे इथून पेस्ट मारून घेतो शेवटपर्यंत. हां, तर आता शेवटपर्यंत ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, इथून जराशी एक्स्ट्रा पार्ट होत असेल याचा, तर इथून कट मारून घ्या बरोबर या बीटपासून. तर आता त्यानंतर काय करायचं आहे, याच व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, सर्वात स्टार्टिंगला, आणि त्यानंतर पहिला त्याचं क्लिक करायचं. गॅलरीमध्ये जायचं, एकदम हार्ड पद्धतीने एक तुम्हाला बॉर्डर दिली आहे तुमच्या भावाने, ती बॉर्डर इथून ॲड करायची आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर इथं ब्लेंडिंगच्या क्लिक करायचं आणि याला पण आपण अशा प्रकारे लाईटिंग मारून घ्यायचं, म्हणजे या व्हिडिओच्या बरोबर साईडला बॉर्डर लागून जाईल. आता याच बॉर्डरला आपण शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. हो, तर आता हे वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, जे काय लोगो पिको असेल तर ॲड करून घ्यायचा आहे आणि हे एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे गॅलरीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटूचं एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.